आता एक ब्रेकिंग न्यूज आहे चारधाम यात्रेविषयी। चारधाम यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। उत्तराखंड शासनाकडून यात्रेसाठीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे। यासाठी शासनाने जारी केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे। तसंच भाविकांनी नोंदणी केल्यावर तारखेलाच त्यांना दर्शन घेता येणार आहे। दर्शनाची प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी हा नोंदणीचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आलेला आहे। चारधाम यात्रेसाठी आपण पाहतोय मागच्या वर्षीपेक्षा यंदा दुपटीनं भाविक चारधाम यात्रेसाठी गेलेले आहेत आणि आपण चारधाम यात्रेमध्ये बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, अनेक ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचंही पाहिलं होतं आणि या अनुषंगानेच आता उत्तराखंड शासनानं ही एक महत्त्वाची खरं अपडेट केलेली आहे। आता संकेतस्थळावर जाऊन भाविकांना आधी नोंदणी करावी लागणार आहे आणि या नोंदणीला दिलेल्या तारखेलाच आता दर्शन सुद्धा घेता येणार आहे। त्यामुळे दर्शनाची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे तुम्ही सुद्धा चारधाम यात्रेसाठी जात असाल तर नोंदणी करणं आवश्यक आहे।